काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। उत्पादन होत नसल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळलेत। अशा परिस्थितीत नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील गौरव वैद्य या तरुण शेतकऱ्यानं या सोयाबीन पिकाचं विक्रमी असं उत्पादन मिळवलंय। यंदा गौरव याला 18 एकरात 200 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे। नोकरी न करता गौरव यशस्वी अशी शेती करतायत। आज आपण गौरव वैद्य यांची सोयाबीन शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी नागपूर जिल्ह्यात जाणार आहोत। गौरव वैद्य हा विज्ञान शाखेचा पदवीधर आहे। त्याला चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळाली असती, मात्र नोकरी करून गुलामी पत्करण्यापेक्षा घरची शेती करून मालक म्हणून जगायचं असा निर्धार त्यानं केला। घरची 18 एकर शेती वडील एकटे सांभाळायचे, त्यामुळे वडिलांना शेतीच्या कामात हातभार लावण्याचं गौरवनं ठरवलं। गौरव नित्य नियमानं साम टीव्हीवरील ॲग्रोवन हे बातमीपत्र पाहतो। एके दिवशी त्यानं ॲग्रोवन बातमीपत्रात वर्धा जिल्ह्यातील अलीपूर इथल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली। त्यानंतर ताबडतोब त्या शेतकऱ्याशी संपर्क करून बियाणांची मागणी केली। सुरुवातीला गौरवला 16 किलो बियाणं मिळालं। या 16 किलोत त्याला 4 पोते उत्पादन झालं। त्यानंतर त्यानं 5 एकरात पेरणी केली, त्यात त्याला 45 क्विंटल उत्पादन झालं। यावर्षी त्यानं 18 एकरात पेरणी केली आहे। सध्या एका झाडाला 100 ते 125 शेंगा आहेत। त्यानुसार 200 ते 250 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा गौरवला आहे। मला पहिलेपासून शेतीमध्ये इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे मग मी 12वी सायन्स झाल्यानंतर सरळ शेतीकडे वळलो। माझे वडील आणि मी शेती करतो आणि मग या कामामध्ये माझी आई मला सहकार्य करते। मागच्या वर्षी सर मी साम टीव्हीवर पाहिल्यानंतर मी 16 किलो बियाणं आणलं। 16 किलोला मला 4 बोरी झाली। त्यानंतर मी गेल्या रब्बीमध्ये 5 एकरमध्ये पेरणी केली आणि त्याच्यानंतर मला 5 एकरमध्ये 45 क्विंटल झाली। ते मी सगळ्या शेतकऱ्यांना बियाणं पेरणी करता दिलं आणि ह्या खरीपमध्ये जवळपास माझी 18 एकरमध्ये सोयाबीन आहे। 18 एकरमध्ये 200 किंवा 225 क्विंटल सोयाबीन होणार आहे मला। गौरवनं सोयाबीनची पेरणी 26 जूनला केली। त्यानंतर योग्य वेळी खतं आणि कीडनाशकांचा उपयोग केला। सध्या विदर्भात धुयारी या रोगाचा मोठा प्रादुर्भाव आहे, मात्र या सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव नाही। आज या सोयाबीनची एवढी मागणी आहे की आलेलं सर्व उत्पादन शेतकऱ्यांना बियाण्यासाठी विक्री केली जाते। यंदाही शेतकऱ्यांची प्रचंड मागणी आहे। या सोयाबीनच्या बियाणांपासून मिळणारं उत्पादन बघता परिसरातील इतर पिकांकडे वळलेले शेतकरी आता पुन्हा सोयाबीनकडे वळले आहेत। गौरवनं या बियाणांना गौरव गोल्ड असं नाव दिलं। गौरव गोल्ड सोयाबीन खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात घेता येतं। गेल्या वर्षी रब्बीमध्ये या सोयाबीनचं चांगलं उत्पादन झालं होतं। नियोजन सर पहिले सगळ्या शेतामध्ये पट खात फेकून दिलं, जसं बेसल डोस, आणि त्यानंतर मग मी सोयाबीनची 26 जून आणि 27 जूनला पेरणी केली आणि त्याच्यानंतर मग मी 15 दिवसांनी तणनाशकची फवारणी केली आणि मग हिरवी उंटळीचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे मग मी त्याला एक कीटकनाशकची फवारणी केली आणि आणि मग 50व्या दिवशी मग दुसरी फवारणी केली आणि आता माझी सोयाबीन आता हिरवगार आणि एका डाख्याला जवळपास 100 ते 200 शेंगा आहे। इतर सोयाबीनपेक्षा या सोयाबीनवर येलो मोझॅक किंवा जो तांबेराचा जो रोग जाते आणि शेतकरी या सोयाबीनपासून त्रस्त झाले आहे जवळपास 4 वर्षापासून। जो धुवारी नावाचा एक रोग जाते, या सोयाबीनवर धुवारीचा 1% प्रादुर्भाव येत नाही। त्याच्यामुळे या सोयाबीनचं हे वैशिष्ट्य आहे। आज नोकरीसाठी डोनेशन किंवा शिफारस या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत। त्यापेक्षा घरी असलेली शेती केल्यास चांगला नफा कमवता येतो, असं गौरव सांगतो। त्यामुळे तरुणांनी शेतीकडे वळावं आणि नियोजनबद्ध शेती करावी असा सल्ला गौरव देतो। तरुण पिढीला माझं इतकं म्हणणं आहे की तरुण पिढीने नोकरी मागं न धावता या शेतीकडे वळावं। नोकरीला जर गेलो तर आपण कुठे डोनेशन मागते 1 लाख 2 लाख 50,000। त्यामुळे शेतीमध्ये जर वळलो आपण तर त्याच्यातून फारसं उत्पन्न मिळते आपल्याला। शेतीचं सर्व नियोजन गौरव करतो। गौरव शेती करत असल्यापासून उत्पादन चांगलं होऊ लागलंय, त्यामुळे गौरवचे वडील आनंदी आहेत। मुलानं शेती सांभाळल्यानं आणि चांगली शेती करत असल्यानं त्याची आईही खुश आहे। माझ्यापेक्षा तरी त्याला जास्त इंटरेस्ट आहे शेतीमध्ये। शेतीमध्ये म्हणजे लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतः जर शेतीमध्ये मेहनत केली तर आपण काम ते बुवा नोकरीवाल्यापेक्षा आपण सुखी राहू शकतो, हे त्याचा अनुभव आहे त्याचा। त्याला चांगला शिकला सवरला आहे तो, परंतु काय म्हणते बुवा त्याला नोकरीमध्ये रस नाही आहे त्याला।
तो सगळं नियोजन हां, करतो. पूर्ण नियोजन शेतीचं पाहतो तो. तोच पाहतो जास्तीत जास्त. त्याला पण इंटरेस्ट आला त्याच्यामध्ये. आपणही शेती करावी, पप्पाला हातभार लावावा. पप्पानी थोडंसं याच्यामध्ये भरपूर केलेलं आहे. आपणही करू शकतो. आपल्याकडे वाहनं वगैरे आहे आणि पैसा वगैरे आहे थोडासा, तर पप्पानीच केलं पाहिजे का आपणही पप्पाला मदत करावी. आणि समोर चालून इतकी मोठी शेती वगैरे आहे, तर कसं आपण शेती नोकरीवर गेलो वगैरे तर आपली शेती वगैरे वाया जाईल. त्याच्यामध्ये आपण भरपूर काही करू शकतो. तर असं त्याची इच्छा झाली आणि तो शेतीकडे वळला. त्याला कुठे पण असं कोणी सांगितलं हा बगीचा असा आहे, डाळिंबाचा बगीचा असा आहे, मोसंबीचा प्लॉट तसा आहे, तिथे तुरी अशी आहे, इतक्या पिकल्या, ते पराठी अशी आहे. तर हा कुठे पण किती लांब जरी असला तरी हा मोटारसायकल घेतो आणि आपल्या एखाद्या मित्राला घेतो आणि ऊन राहे पाऊस राहे, हा म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न पैशाची पर्वा न करता हा उन्हात तानात पावसात ते पाहूनच येतो तो. आजचा तरुण शेतीपासून परावृत्त होतोय. शेती तोट्याची असल्याचं नकारात्मक चित्र पसरत चाललं आहे. अशा नकारात्मक वातावरणात गौरव यशस्वी शेती करत आहे. गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे आणि त्यामुळंच सोयाबीन उत्पादक शेतकरी इतर पिकांकडे वळला आहे. अशा परिस्थितीमध्ये गौरव वैद्य हा तरुण शेतकरी सोयाबीन पिकामध्येच भरघोस उत्पादनं घेतो आहे. त्यामुळेच परिसरातील इतर पिकांकडे वळलेले शेतकरी पुन्हा सोयाबीन पिकाकडे वळत आहेत. एकूणच काय तर नियोजनबद्ध आणि योग्य माहिती घेऊन शेती केल्यास शेती फायद्याची आहे हेच गौरव वैद्य या तरुण शेतकऱ्यानं सिद्ध करून दाखवलं आहे. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर.